नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण भरलेलं पापलेट बनवणार आहोत. तर भरलेलं पापलेट कसं बनवायचं, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे भरलेलं पापलेट बनवण्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. 1 वाटी मी ओला नारळ घेतला आहे, अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, चवीपुरता मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 2 चमचे मी मालवणी मसाला घेतला आहे, 1 लिंबाचा रस घेतला आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि 4-5 पाकळ्या मी लसूणच्या घेतल्यात आणि 2 मी हे पापलेट घेतलेत. भरलेलं पापलेट बनवण्यासाठी आपण त्याचा आता मसाला तयार करूया. त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण ओला नारळ टाकूया, सुकं खोबरं टाकूया, हे मिरची कोथिंबीर घेतली ते टाकूया, हे आलं लसूण घेतले ते टाकूया आणि जितकं बारीक होईल तेवढं आता वाटून घेऊया, पाणी न घालता. मसाला बघा छान असा आपण वाटून घेतलेला, बारीक होईल तसा. पाणी न घालता वाटलेला आहे. गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे. तर आता त्यात तेल घालूया. जो मसाला जो आपण बारीक वाटून घेतला होता तो आता चांगला तेलामध्ये आता आपण परतून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे. मसाला परतून झाला आहे. त्याचं चवीपुरतं आपण मीठ घालूया, अर्धा चमचा हळद घालूया आणि अर्धा लिंबाचा रस घालूया. पुन्हा एकदा छान परतून घेऊया. आता मसाला छान आपला परतून झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. मसाला चांगला परतून घेतला होता तो आता आपण पापलेटमध्ये भरूया. छान असं दाबून भरायचं आतमध्ये. आता चवीपुरतं जे मीठ घेतलंय ते मीठ ह्याला लावून घेऊया. लिंबू लावून घेऊया, लिंबाचा रस घेतलाय तो लावून घेऊया. आता मसाला घेतलाय तो लावून घेऊया. छान बघा, याला मसाला आता असा छान असा आपण लावून घेतलेला आहे. इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय. तर पिठामध्ये आता आपण हे आता पापलेट आहे ते घोळवून घेऊया.
पापलेटाला पीठ लावून झालेलं आहे, तर आता आपण ते फ्राय करायला घेऊया। याचवर इथे मी तवा ठेवला आहे, तर पापलेट आता आपण फ्राय करायला घेऊया। त्यासाठी मी तिथे तव्यात आता तेल ओतते। तेल गरम झाले तर पापलेट आता सोडूया आता पण तेलामध्ये। पापलेट आपला फ्राय झाला आहे दोन्ही बाजूने। आता आपण प्लेटमध्ये तो आता काढून घेऊया। भरलेले पापलेट आपले तयार आहेत। तर तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कमेंट करून मला सांगा हे भरलेले पापलेट तुम्हाला कसे वाटले। लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।